जय हिंद भावांनो. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी RSSला तुम्ही तुमची संस्था नोंदणीकृत करा असे सांगितले आहे. पण RSSने त्यावर नकार देऊन एकदम फालतू उत्तर दिले आहे. म्हणजे RSS असे म्हणले आहे की आम्ही 100 वर्षापासून अस्तित्वात आहोत, आम्ही तेव्हा नोंदणी केली नाही तर आता काय नोंदणी करू आणि आम्हाला तुम्ही विचारणारे कोण, असं स्पष्ट उत्तर त्यांनी प्रियांक खरगे यांना दिले आहे. तर विषय असा आहे की RSSला त्यांची संस्था अधिकृत आहे, याची नोंदणी करायचीच नाही. त्याचं तुम्हाला कारण सांगतो. RSSने स्वातंत्र्य मिळून झाल्यावर 52 वर्षापर्यंत त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता आणि त्यानंतर जर त्यांनी त्यांची संस्था ही अधिकृत केली तर दर वर्षाला त्याचे ऑडिट केलं जाईल आणि त्यांना कोण कोण पैसा देतं याचं पण ऑडिट होईल. म्हणजे त्यांचा काळा चिट्टा सगळा उघडकीस होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का RSSने नोंदणी केली तर त्यांना संविधान हे औपचारिकरित्या मानावंच लागेल. त्यांना संविधान हे मानायचंच नाही, त्यांना मनुस्मृती मानायची. त्यामुळे ते संविधानाद्वारे त्यांची संस्था अधिकृत करणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.